आय थिंक माझं 10% काम आसपासच्या लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे अजूनही लोकांना वाटतंय की अरे पिक्चर्स जे मला अरे यार पिक्चर नंतर मी एवढं काम केलंय. बट ऍज आय टोल्ड यू अबाउट समथिंग बिकमिंग हिट, दॅट इज द थिंग. You have a good part, the show is good, at the same time it is viewed by a lot of people, which is a sweet spot for something becoming hit, and I think that happened with pictures, and that happens very rare. I think yes, startups I think few people were responsible for that startup wave. I mean, I know किती लोकांची आयुष्य बरबाद पण झाली असतील त्यामुळे. I'm one of them. जेव्हा आपण नाटक करतो तर मोस्टली जे मी बघतो ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस तर जे नाटकात आणले असतात ते जास्त बेटर ऍक्टिंग आणि मला एकतर वाटतं की देर आर सो मेनी ऍक्टर्स ज्यांनी कधीही नाटक केलेलं नाहीये, बट दे आर फॅन्टॅस्टिक सिनेमा ऍक्टर. आय स्टार्टेड विथ थिएटर कारण की दॅट इज वॉट वॉज ऍक्सेसिबल टू मी. आय केप्ट ऑन डुईंग थिएटर कारण की मोर देन करिअर आय लाईक द पीपल. दॅट वॉज ऑलवेज माय रिझन टू डू वर्क. ऑफकोर्स आपल्याकडे एक हे सिनेमाचं म्हणजे की देर इज अ नोशन विच वी हॅव की थिएटर इज अ स्टेपिंग स्टोन फॉर सिनेमा. म्हणजे एकीकडे आपल्याकडे काहीतरी कल्चरली सिनेमामध्ये काम करणाऱ्या ऍक्टर्सला एक प्रकारचं फेम आहे आणि नाटकातल्या काम करणाऱ्या लोकांकरता रिस्पेक्ट आहे. फेम गेमच आहे मात्र असंच वाटतं. नाही आणि ऑफकोर्स फेम पण दिसतं आणि आय डोंट नो देर इज बिकॉज सिनेमा हॅज दिस मॅजिक ना की तुला मोठ्या स्क्रीनवर काहीतरी बरोबर आहे. एक हॅबिट जी तुला चेंज करेल. मला 7च्या किंवा 8च्या आधी रात्री जेवायचंय. मी इतके दिवस प्रयत्न करतोय पण मला होतच नाही. मला रात्री अख्खा दिवस मी कंट्रोल केल्यानंतर मला रात्री 11:30 वाजता भूक लागते. मसाला पाव खावासा वाटतो. वन थिंग पीपल मिसअंडरस्टँड अबाउट. अरे काहीच माझ्याकडे उत्तर नाही आता. ब्लँक झालं. ऍक्ट ड्रंक विदाउट स्पीकिंग. हा जो सेक्शन असतो ना, हा प्रॉब्लेम मला काय माहितीये ना, नेमकी इथे मी घाणेरडी ऍक्टिंग करणार लक्षात घेतो. त्याच्यामुळे होणार कसं की अख्खा इंटरव्ह्यू कोण ऐकला हा म्हणणार की अरे पण हा ऍक्टिंग तर घाणच करतोय, ह्याचं काय ऐकलं मी एवढा वेळ. तर प्लीज नको ऍक्टिंग नको करायला लावून तुम्हाला, कारण की मग इथे लोक बंद करतील पॉडकास्ट. एखादा प्रोजेक्ट यू रिग्रेट डुईंग. नाही मी जेवढे कुठले प्रोजेक्ट केले त्यातनं मला काहीतरी मिळालंच. म्हणजे आयदर पैसे मिळाले. शूटिंगचं ते पण एक खूप मस्त असतं ना की तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला घेऊन जातात. बरोबर. तर एक ट्रिपचा पण एक फील असतो. मस्त असतं ते की आता लकी नावाच्या सिनेमामध्ये मी एका चड्डीवरती टायर घालून पळत असतो. असा माझा सिनेमा आहे. हाय अभय. हॅलो. वेलकम टू काय बोलताय. थँक्यू सो मच तू आम्हाला टाइम दिलास. Yes. आणि एवढ्या क्विक नोटीस मध्ये आपण जमवू शकलो हा, तर Yes. थँक्यू अगेन. Yes. आणि वेलकम टू काय बोलताय. येस, थँक्यू सो मच. तुमचं ऑफिस खूपच चांगलं आहे. असं छान प्रभात रोडच्या एका चांगल्या बंगल्यात असं इथे जागा अजूनही आहेत लोकांसाठी. आणि इथे Touchwood. असा मस्त जुना बंगला आहे. So मला जुना- फारच जुना. आवडली तुमची जागा ऍक्च्युली. थँक्यू सो मच. ऑल द क्रेडिट गोज टू रुचा अँड द इंटिरियर डिझायनर. अँड बट एनिवेज काय म्हणू तुला मी तुला म्हणू सौरभ मंडल म्हणू तुला फ्रॉम पिक्चर्स का, कारण का आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय ऍक्च्युली सॉ युअर वर्क. आय वॉज अ बिग फॅन तेव्हाच. कारण का the character you played and TVF, and then I understood you're Marathi kid, पुण्याचा आहेस and everything. तर मग त्याप्रमाणे कसं हाऊ वॉज युअर जर्नी जर आमच्या ऑडियन्सला सांगशील तर आय थिंक इट वुड बी ग्रेट. नाही ऍक्च्युली म्हणजे मी पिक्चर्स करायच्या आधी पण साधारण 7-8 वर्ष काम करत होतो. मी मराठी सिनेमे केले होते, नाटकं करत होतो, काही इंग्लिश नाटकं केली होती. आणि थ्रू दॅट ओनली समहाऊ आय न्यू सुमित व्यास हू हॅड जस्ट फिनिश्ड परमनंट रूममेट्स. सो मी सुमित बरोबर एक नाटक करत होतो. तिथे ती निधी बिश्त नावाची TVF बरोबर काम करत होती तेव्हा ती आली. शी वॉज कास्टिंग. शी सॉ मी इन द प्ले अँड शी आस्क्ड मी टू टेस्ट फॉर दिस पार्ट. आणि टू बी ऑनेस्ट आय हॅड नो आयडिया अबाउट युट्यूबवर काय चाललेलं आहे तेव्हा, किंवा युट्यूबवर वेब सिरीजचा काय सीन आहे, किंवा मी जेव्हा TVFच्या इथे ऑडिशनला गेलो होतो त्यावेळेस TVF हे चॅनल मोठं आहे, फेमस आहे, हेही मला माहिती नव्हतं. कारण की आय थिंक आपल्याकडे लोक बऱ्याचदा पॉकेट्समध्ये फेमस असतात. बरोबर. म्हणजे
ते इंजिनिअरिंग आणि अशा स्पेस मधल्या पोरांमध्ये ते चॅनल जास्त फेमस होतं. सो आणि मी कम्प्लिटली थिएटर आणि अशा बॅकग्राऊंड मधनं येत होतो, सो आय हॅड नो आयडिया अबाउट इट. ते बाकी तिघं माझ्याबरोबर जे काम करणार होते ते लेजिट इंजिनियर्स होते, IIT इंजिनियर होते. मी एकटा आपला बीकॉम आणि नाटक वगैरे करून सगळं तिथे गेलेलो होतो. आणि नो वन एक्सपेक्टेड इट टू बिकम व्हॉट इट बिकेम, बिकॉज इट बिकेम ट्रुली व्हायरल. 3 महिन्यांमध्ये ऍब्सोल्युटली इनकन्सिस्टंटली 5 एपिसोड आले त्याचे, एक कधी आला एक कधी आला, आणि पीपल वेटेड फॉर इट, पीपल वॉच्ड इट. आणि दिस वॉज इन 2017 आय गेस. 2017 आय थिंक सो 17-18 मध्ये. नाही 16 आय थिंक 16, yeah, 16 आय थिंक 16 येस. सो हा, द शो बिकेम व्हायरल. म्हणजे didn't know what it means to be viral. That's the first time people started noticing me on the streets, very random people. आणि हा, म्हणजे आय रिमेंबर मी एकदा इंडिपेंडन्स ब्रुवरी मध्ये गेलो होतो, जस्ट पुण्यामध्ये ओपन झालेली होती, आणि माझा मित्राबरोबर तिथे आम्ही जस्ट गेलो होतो. तर तिथे आज जात असताना तिकडच्या ओनरनी मला ओळखलं. तो म्हणला, अरे यू आर इन पिक्चर्स. म्हणलं येस 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 येस. तर मग त्यांनी माझ्या आणि माझ्या मित्रांना फ्री बिअर दिली प्यायला. तर तेव्हा 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 माझ्या मित्रांना माझ्याविषयीचा रिस्पेक्ट वाढला. ते अजूनही त्यांना तो प्रसंग खूप जास्त आठवतो की अरे इंडिपेंडन्स ब्रुवरीमध्ये आपल्याला फ्री बिअर मिळाली होती. सो येस, इट वेंट लाईक दॅट. इट फील्स क्वाईट फार नाव, बट ऑफकोर्स थिंग्स चेंज्ड आफ्टर दॅट. आणि वॉट एव्हर वर्क आय हॅड डन बिफोर दॅट ऑल्सो गॉट रिसिव्ड इन अ very different way, because I think that combination happens very rarely, that you have a good part, the show is good, at the same time it is viewed by a lot of people, right, which is a sweet spot for something becoming hit. And I think that happened with pictures, and that happens very rarely, असं मला वाटतं. तुमच्या 30-40 वर्षांच्या करिअर मध्ये, म्हणजे की ऑफकोर्स लेट्स नॉट टॉक अबाउट समवन लाईक शाहरुख खान, दे आर डिफरंट पीपल, बट फॉर नॉर्मल ऍक्टर्स आय थिंक की तुम्ही त्या 30-40 वर्षाच्या तुमच्या स्पेक्ट्रम मध्ये यू मे बी फाइंड 5-6 प्रोजेक्ट्स लाईक दिस वेर इट हिट्स दॅट करेक्ट स्वीट स्पॉट. आणि कल्ट एक्झॅक्टली म्हणजे तू बिअर हे दॅट पार्ट सगळंच खूप, तुझा रोल सगळ्यांचाच नवीन. म्हणजे आता मी ऍक्च्युली मी केरळला आता गेलेलो होतो, तर मला एका माझ्या त्या छोट्या ठिकाणी मी एका बसनी चाललेलो होतो, तिथे तो एक मुलगा आला आणि त्यांनी डिरेक्टली मला माझं स्पीच दाखवलं. तो म्हणला, मला हे स्पीच पाठ आहे तुझं, आणि तो म्हणला मी हे कंटिन्युअसली ऐकत असतो. सो तशा स्टोरीज पण खूप आहेत. खूप लोकांनी स्वतःचे स्टार्टअप्स सुरू केले, I think yes, startups. I think you people were responsible for that startup wave. हा, आय मीन आय नो किती लोकांची आयुष्य बरबाद पण झाली असतील त्यामुळे. I'm one of them. But I think it was a time when like the culture of brewery, startups, stand-up comedy, it was coming in India at a boom. Correct. At that time, and luckily we were part of it. So the reason also it became hit because it was culturally very relevant, not just because I think after that the transition of entrepreneurs coming into the field of art and entertainment increased A lot. quite a bit. Yeah. म्हणजे की नाहीतर आधीपर्यंत मला वाटतं की अशा प्रकारचे सिस्टीम्स खूप जास्त होत्या की जे ट्रेडिशनली प्रोड्युसिंग मध्ये आहेत किंवा फिल्म स्कूल्स मधनं आहेत, ते कुठल्या कुठल्या पोझिशन्सला होते. हे जे सगळे MBAs आणि IITians एका प्रकारे पॉवर पोझिशन्स मध्ये डिसिजन मेकिंग मध्ये एंटरटेनमेंटच्या ह्याच्यामध्ये यायला लागले. आय थिंक त्याच्यामध्ये पण TVF इज अ पिवोटल इन दॅट होल ट्रान्झिशन. ऍब्सोल्युटली. पण जो तुझा स्पीच होता तो खूप अमेझिंग होता, कारण का त्या मोमेंट मध्ये इन द सिरीज पीपल आर लाईक नॉट ट्रस्टिंग यू, आणि त्यांना असं वाटत असतं की हा पळून जाणार आहे, आणि पण देन यू कम अँड देन यू प्रेझेंट इट. आणि तो काय स्पीच होता अमेझिंग. तर थोडस काही आम्हाला मिळू शकते काय 2 डायलॉग? अरे मला आठवते, मला नो प्रॉब्लेम. म्हणजे मला जर स्पीच म्हणलं की बिकॉज आम्ही ते एका छोट्या रूम मध्ये शूट करत होतो, आणि दॅट वॉज द ओनली डे की सगळे समोर बसले आणि मी एकटाच बोलतोय. आणि आम्ही
जस्ट एक दोन दिवसापूर्वी मला ते स्पीच, एक दिवसापूर्वी मला ते स्पीच मिळालेलं होतं आणि ते 2 पानाचं स्पीच होतं. तो काहीतरी असं, वी आर नॉट द ओनली आयलंड, हा, एक्झॅक्टली. मॅजिक आयलंड्स. हा, As well, मला असं ते काहीतरी. माहिती की तो म्हणतो की कहीं ना कहीं तो पहुंच जाएंगे, या तो आपके पोर्टफोलियो में या तो आपके अँटी पोर्टफोलियो. आणि मला हे शब्द काहीही माहिती नव्हते. मला या सगळ्या शब्द म्हणजे की इट्स सो फनी, पीपल बिलीव्ह दॅट आय वॉज MBA आफ्टर Okay. दॅट शो. की लोकांना पीपल डिड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज महाराष्ट्रीयन. म्हणजे लोकांना नंतर याच्याच ट्रिपा बसवत होत्या की अरे हा मराठी आहे, हा मराठी आहे की. सो मला ते वर्ल्ड ऍब्सोल्युटली काहीच माहिती नव्हतं. बट इट वॉज अ ग्रेट इन्साइट इन टू दॅट वर्ल्ड. आणि आम्ही ते शूट करत होतो, म्हणजे की मला आठवत पण नाही, कारण की ते शूट करत होतो, तिकडे लाईट होते, गरम होत होतं आणि सगळे असे मोठे तुम्ही जेव्हा हे करत असता मोनोलॉग्स, तेव्हा जरा ते टायरिंग होतं. होऊन जातं. सो हा, बट येस, म्हणजे मला शॉर्ट्स वाईज ते लक्षात आहे काय काय केलेलं होतं. नाही, अमेझिंग आहे. बट Yes. हाऊ वॉज इट वर्किंग विथ TVF? का, कारण का जसं तू म्हटलास की TVF IITians have come together, they were making entertaining series काढल्यात त्यांनी, which was a shift in the industry. येस येस. सो कसं असतं तिकडचं वर्किंग, काय पद्धती असतात काय, अँड कारण का आय थिंक सीझन 1 सीझन 2 पण झाला. येस येस. सो हाऊ वॉज इट, इफ यू कॅन टेल अस a few things about it. I think I have worked a lot with like I have done mostly like 13 films with independent directors, and similarly I have done 7-8 series with independent, म्हणजे की first time directors. So I have worked a lot with first time directors, आणि those people are friends with me for last 10-15 years. But I think लोक जेव्हा त्यांचं पहिलं काम करत असतात तेव्हा त्यांची एनर्जी आणि त्यांचा इंटेंट एक खूप वेगळ्या प्रकारचा असतो. बिकॉज दॅट टाइम यू आर रिअली लुकिंग ॲट दिस थिंग ॲज अ पॅशन प्रोजेक्ट, आणि देन इंडस्ट्री सक्स यू, आणि इंडस्ट्री मेक्स यू बिकम अ सर्टन काइंड ऑफ अ पर्सन. बरोबर. बट आय थिंक विथ TVF ऑल्सो, आय थिंक आय वर्क विथ देम in a sweet spot, because they were coming up with a language which was very very exciting. कारण की आता आपल्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल आय थिंक कुठला तरी आमच्या एक दिवशी आमचं शूट होतं, आणि त्याच्या आधी मी त्याच्या आधी काम करत होतो, त्याच्यावेळेस मी FTI मधले कॅमेरामन आणि हे सगळे यांच्यावर मी खूप जास्त काम केलं होतं. सो त्यांची काम करायची पद्धत खूप वेगळ्या प्रकारची होती. पिक्चर्सच्या मला आठवतं एका दिवशी एका शूटला आमचा एक सीन होता, तर ओशन्स 11 मधला एक शॉट होता, तर तो रिक्रिएट करायचा ते प्रयत्न करत होते त्यांच्या ह्याच्यावरती, आणि दॅट इट सेल्फ वॉज अ कम्प्लिटली न्यू रेफरन्स फॉर मी. म्हणजे की कारण एका प्रकारे एक ते की दे वॉन्टेड टू अचीव व्हेरी डिफिकल्ट स्टायलिस्टिक शॉट्स इन वॉट एव्हर इक्विपमेंट दे हॅड, अँड दे डिडंट हॅव द बॅगेज ऑफ आर्ट स्कूल इन अ वे. फक्त रेफरन्स बघून ते करायचं. हा, आणि म्हणजे की दे डिडंट थिंक इट वॉज अ कॉपी. म्हणजे की त्यांना त्याचं बॅगेज नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की आपण हे आपल्याला कसं या स्पेसमध्ये, दिस इज अ रेफरन्स, कॅन वी क्रिएट समथिंग लाईक दॅट. सो आय थिंक दे ऑल वर इन अ व्हेरी डिफरंट स्पिरिट दॅट टाइम. दे डिडंट, म्हणजे की खूप पैसे नव्हते त्यांच्याकडे खूप जास्त तेव्हा, आणि त्याच्यामुळे स्पिरिटचं खूप जास्त काम होतं, आणि दॅट्स द रिझन आय थिंक सीझन वर्क ऑल्सो इन सर्टन वे. सीझन 2 बाय द टाइम म्हणजे खूप वेळ गेला सीझन 2 व्हायला, ऍक्च्युली 6-7 वर्ष गेली. आणि सीझन 2 आम्ही जेव्हा केला तेव्हा त्यांचं खूप मोठे 2 अख्खेचे अख्खे फ्लोअर्स होते ऑफिसचे, खूप मोठं ऑफिस होतं. 80-100 लोक त्यांच्याकडे काम करतायत, बजेट्स 10 पट झाले होते. की मला जेवढे पैसे फर्स्ट सीझनला मिळाले होते आणि जेवढे पैसे सेकंड सीझनला मिळाले, तर जमीन आसमानचा फरक होता. आणि सो बट ऑफकोर्स इट मेड अ ह्यूज डिफरन्स दॅट आय न्यू अरुणाभ, म्हणजे हुज द CEO ऑफ TVF, आणि द कोर टीम ऑफ TVF वेन दे वर नॉट TVF. सो त्यामुळे तुमचे इक्वेशन्स थोडे वेगळे असतात, आणि त्यामुळे आय स्टील हॅड अ व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स. म्हणजे की आय डिडंट हॅव दॅट बॅगेज की TVF, which I know, which happens with a lot of actors right now. Of course, they are extremely successful, no doubt about that. Getting to work with them, for anybody, even for me, if I do something in the future, is a great opportunity, no doubt about that. But
हा म्हणजे द इक्वेशन वॉज मोर ऑफ अ फ्रेंडशिप आणि देन बिकॉज नो बडी work एक्सपेक्टेड द करिअर्स ऑर द वर्क विल बरोबर. टर्न आउट लाईक दिस. आय होप आय आन्सर्ड. You did. पण तू अभिनव मध्ये शाळेत होतास. येस, अभिनव मराठी. अभिनव मराठी. मग बीएमसीसी मध्ये होतास. बरोबर. आणि आय थिंक बीएमसीसी मध्ये जेव्हा होतास तेव्हा आय थिंक पुण्यातले जे आता सगळी लोक जिथे मित्र आपले कॉमन फ्रेंड्स आहेत दे वर ऑल डुईंग नाटक, पुरुषोत्तम वगैरे वगैरे. सो हाऊ वॉज दॅट जर्नी? कारण का तेव्हाचा जो एक टाइम होता इन बीएमसीसी दॅट वॉज हॅपनिंग, दॅट वॉज अमेझिंग. येस. आणि ऑल दोज पीपल हॅव रीच समवेअर अँड दे हॅव डन अँड दे आर स्टील डुईंग. तो कसा एक अनुभव होता तुझा? कारण त्यानंतर मुंबईला आपण कनेक्ट करू. येस. नाही, आय थिंक इट वॉज अ व्हेरी, म्हणजे मी आधी पण बऱ्याच ठिकाणी बोललोय की आणि बाकीचे पण सगळे बोललेले आहेत की अमेय वाघ, निपुण धर्माधिकारी, आलोक राजवाडे, सिद्धार्थ मेनन, अक्षय टंकसाळे, मी, ओम भुतकर, रुचा आपटे, अक्षया देवधर, सारंग साठे, ओमकार गोवर्धन, अशी लिस्ट एक चालत जाऊ शकते. आम्ही सगळे एका काळी एकमेकांच्या आसपास होतो. सूरज पारसनीस, सिद्धेश पुरकर, ऋतुराज, आय मीन सॉरी मी काही लोकांची नावं विसरत असलो तर. आणि आय थिंक you become better actors in a group, not in isolation, because what happens is like you're constantly working with actors who are extremely talented and who are really good at what they are doing. So you learn from everybody आणि ती मग ते सगळ्यां म्हणजे की पूर्णच क्वालिटी आय थिंक वर जाते. म्हणजे की टीम प्लेज वेल, एव्हरीबडी. सो आय थिंक आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू बी अराउंड really talented, not just actors, people. We had a good culture in our college, had a legacy in a way, which always helps. And at the same time, we were exposed to आसक्त सारखी पुण्यामध्ये नाटकाची संस्था होती. तिकडे मोहित टाकळकर आणि सागर देशमुख हे सगळे काम करत होते. त्याच्याबरोबर समन्वय नावाची पुण्याची संस्था होती की जिकडे शशांक शेंडे, करण पवीर, संदेश कुलकर्णी हे सगळे लोक होते. सो at a very young age there was a very good exposure of what is good literature, what is good acting. There was good training. त्यामुळे म्हणजे मी जेव्हा 16 वर्षांचं होतो तेव्हा मला आठवते की मी 16व्या वर्षी मी साधारण माझी सगळी नाटकं मिळून 50-60 प्रयोग केले होते एका वर्षात. की माझं, आणि देन एव्हरी इयर टर्न आउट लाईक दॅट इन कॉलेज. हा, आणि यू बिकम रिअली क्लोज फ्रेंड्स. ऍट द सेम टाइम म्हणजे आता बऱ्याचदा असं व्हायचं की मी कुठल्या ऑडिशनसाठी मला म्हणजे मी जेव्हा 12वी मध्ये होतो बाय दॅट टाइम सिनेमांच्या आणि याच्या काय काय ऑडिशन्सचे कॉल्स येणं सुरू झालं होतं. सो मला एकदा मला कुठला ऑडिशनचा कॉल आला की मी आम्हाला फोन करायचो. म्हणतो की तुला आला का? तो म्हणला हो, जस्ट आला होता. किंवा आम्हाला एखाद्याचा ऑडिशनचा फोन आला की तो फोन करायचा की मला आत्ता आलाय, तुला येईलच 10 मिनिटात. सो असं होत होतं की बऱ्याच ठिकाणी ऑडिशन्सला आम्ही 3-4 जण असायचो की वेन यू आर रिअली गुड फ्रेंड्स अँड यू आर कॉम्पिटिटर्स विथ इच अदर, विच वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग डायनॅमिक. बट वी यूज टू मेक फन ऑफ इट क्वाईट अ बिट. आणि हा, बट आय थिंक आम्ही सगळे एका पॉइंटला कुठेतरी पोहोचू शकलो. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर बाकी फर्ग्युसन कॉलेजमधले आणि बाकीच्या कॉलेजेस मधले पण आमचे बरेच मित्रमैत्रिणी होते. वी रीच समवेअर बिकॉज आय थिंक वी ऑल पुल्ड इच अदर अप. राईट. सो दॅट वॉज तुला दिस द इकोसिस्टम. आणि मला तेच वाटतं की तुम्ही कलेक्टिव्ह मध्येच ऍक्च्युअली जास्त बेटर इंडिव्हिज्युअल बनवू शकता. बरोबर. असं मला पर्सनली वाटतं की then the collective conscience becomes higher because तुला माहिती आहे सगळीकडे काय चाललंय, कुठे काय काम होतंय. आणि ऍट द सेम टाइम तुला लक्ष येतं ना की तुझ्यात काय कमी आहे, कोणामध्ये काय आहे. आणि वेन यू आर वर्किंग विथ इंटेलिजंट पीपल दे कॉन्स्टंटली क्वेश्चन यू, दे अनसेटल यू. सो देन यू हॅव टू बी रिअली ऑन युअर टोज. यू हॅव टू, म्हणजे जर 4 चांगले ऍक्टर्स तुझ्याबरोबर काम करतायत, यू हॅव टू ट्रेन, यू हॅव टू वर्क हार्ड. बरोबर. अदरवाइज यू विल नॉट बी सीन, यू विल जस्ट, म्हणजे की देन यू ऑल्सो हॅव टू फाइंड युअर ओन स्टाईल. की सो यू गेट इन्फ्लुएन्स्ड ऑल्सो, बट यू हॅव टू फाइंड युअर ओन स्टाईल ऑल्सो. अशा
बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे आय थिंक की, आणि ऑफकोर्स देर इज ऑलवेज अ थिन लाईन बिटवीन हेल्दी कॉम्पिटिशन अँड अनहेल्दी, and I don't think competition can always be healthy. It tips over to unhealthy and it tips over to healthy. Absolutely. So you have to balance with that. करावाच लागतं. But that conflict which happens inside you, actually that म्हणजे की pushes you for a better thing, I think so. Absolutely. कारण का when you have competitors who are your friends, Yes. तेव्हा असं पण होऊ शकतं ना कधीतरी काही एखादं पार्ट जमत नाही, एखाद्याला काहीतरी अवघड जात आहे किंवा काहीतरी काही पण असू शकतो, पण ते तुझे मित्र पण असल्यामुळे ते तुला गाईड पण करत असतील, नाही सांगत पण असतील, आणि वाईस वर्सा. आणि आय थिंक आपल्याकडे बऱ्याचदा म्हणजे की टू रिअली स्पीक हायली अबाउट युअर कॉम्पिटिटर, दॅट स्पेस समटाइम पीपल कांट, म्हणजे की पीपल आर नॉट टॉकिंग व्हेरी हायली अबाउट देअर, म्हणजे की कॉम्पिटिटर म्हणतो की कॉम्पिटिटर इन व्हॉट सेन्स की एक ऑडिशन आहे जिकडे तुम्हाला 4 लोकांना बोलवलेलं आहे. दॅट्स बरोबर. आता या वयाच्या टप्प्यावरती कॉम्पिटिशन तशा प्रकारे राहत पण नाही, बिकॉज प्रत्येकाची पर्सनॅलिटी इतक्या वेगळ्या प्रकारची आहे. सो या, तर इट हेल्प्स, म्हणजे ऍब्सोल्युटली इट्स लाईक यू मोटिवेट ईच अदर, ऍब्सोल्युटली तसं असणार. म्हणजे तेच आहे की कधी कधी म्हणजे माझे काही काही कंटेम्पररीज आहेत, त्यांची कामं बघून मला वाटतं की हाऊ इट्स सो गुड दिस थिंग, आय डोंट नो इफ आय कॅन डू इट दिस वेल इन दिस पार्ट्स, म्हणजे की, आणि त्याच्यात वेगळ्या गोष्टी आहेत. देर इज स्क्रीन प्रेझेन्स, देर इज स्पीच, देर इज व्हॉइस. सो अमेझिंग. पण ते खूप अवघड इंडस्ट्री आहे, कारण का when I see some shoots and all happening, तर लोकांना ते नाही बघत की, लोकांना ते नाही दिसत की मागची मेहनत किती आहे. 10 तास 12 तास एक सीन करायला वेळ लागतो. गेट इट ऑल टुगेदर इज डिफरंट. लोकांना फक्त ते फेम दिसतं एखाद्याचं किंवा द एंड रिझल्ट, एक्झॅक्टली लोकांना तेवढंच दिसतं. एक्झॅक्टली. पण तू मग मुंबईला कसा गेलास, आणि मुंबईला गेल्यानंतर काही शॉक बसला का काय? नाही, ऍक्च्युली मी म्हणजे मी पुण्यातनं मुंबईला जायच्या आधी मी 1 वर्ष बँगलोरला गेलो होतो. मी बँगलोरला 1 वर्ष कंटेम्पररी डान्सचं प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो, म्हणजे की जिथे मी 1 वर्ष फक्त डान्सच करत होतो. आणि ते झाल्यानंतर मी परत आलो, आणि मला असं मुंबईला जायचंय असं माझं म्हणजे काही असं ठरत नव्हतं, कारण की माझं पुण्यामध्ये खूप इंटरेस्टिंग काम चाललेलं होतं. मी खूप चांगल्या रायटर्स डिरेक्टर्स बरोबर काम करत होतो. आय वॉज क्वाईट सॅटिस्फाईड विथ इट. आणि ऍक्च्युली जेव्हा पिक्चर्सचं फायनल झालं, मला माहिती होतं की माझं 1.5 महिन्याचं पिक्चरचं शूट आहे, आणि मुंबईमध्ये एक आकाश खुराना नावाचे डिरेक्टर आहेत, त्यांच्या बरोबर एक इंग्लिश नाटक करायचं होतं. तर मला माहिती होतं की त्यापुढे माझं 3 महिने त्याचं काम आहे. बरोबर. सो मला माहिती होतं की मला 4 महिने काम आहे. आणि देन आय डिसाइडेड ओके नाव आय कॅन मूव्ह, बिकॉज समहाव आय डोंट नो, आय डिडंट वॉन्ट टू गो देअर अँड सिट आयडल अँड स्ट्रगल रॅदर. हा, म्हणजे की मला ते काम शोधणं हा फेज जो असतो. करेक्ट, म्हणजे की मला समोर ते डेस्परेट स्टेटला जायचं नव्हतं, बिकॉज ऑफकोर्स देर आर लॉट ऑफ ऍक्टर्स who have gone through that desperation and they have come out at a great space, but I didn't want to put myself through that. म्हणजे की I wanted to enter Mumbai when I had work, आणि luckily that happened. आणि मग त्याच्यानंतर काही ना काहीतरी काम मिळत गेलं. पण मी मुंबईच्या बाहेर सारखाच जात होतो, म्हणजे की कारण त्याच्यानंतर मी 3 वर्ष पॉंडिचेरीमध्ये एका नाटकाच्या ग्रुप बरोबर काम करत होतो. तर मी सारखं पॉंडिचेरीला जात होतो की मुंबई. सो आय मीन आय हॅव अ लव्ह हेट रिलेशनशिप विथ मुंबई. सो आय हॅव टू बी इन मुंबई, बट आय हॅव टू गो आउट ऑफ मुंबई ऑल्सो. सो दॅट्स हाऊ आय ट्राय टू डील विथ इट. अमेझिंग. पण मला सांग, जेव्हा आपण नाटक करतो मोस्टली जे मी बघतो ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेसेस, ते जे नाटकात आले असतात ते जास्त बेटर ऍक्टिंग करतात, ही माझी समज. आपण मी मध्ये एक पॉडकास्ट बघितला, त्याच्यामध्ये 2 ऍक्टर्स होते, अँड द ऍक्ट्रेस वॉज लाईक की मी कधी नाटक बिटक नाही केलं, पण मला जे मिळालं ते मी केलं, बट आय एम सक्सेसफुल. आणि द अदर पर्सन वॉज लाईक की सी, प्रत्येकाची जी जर्नी आहे ती जर्नी आहे. एक्झॅक्टली. तुला शेवटी इन फ्रंट ऑफ कॅमेरा इफ यू आर एबल टू डू इट, आय थिंक, and if people like you, I think your work is done, right? मग तुला असं काही याच्यामध्ये काही असं जाणवलं की काही नाटक केल्यामुळे कधी किंवा अवघड झालंय किंवा इझी झालंय, असं काही तुझा अनुभव आहे?
नाही, मला एकतर वाटतं की देर आर सो मेनी ऍक्टर्स ज्यांनी कधीही नाटक केलेलं नाहीये, बट दे आर फॅन्टॅस्टिक सिनेमा ऍक्टर्स. सो आय डोंट थिंक देर इज एनी काय म्हणतात त्याला रेसिपी of becoming a good actor. म्हणजे of course you can work hard, you can train in different ways. So I know a lot of friends. I have so many friends now with whom I have worked, and they have never done theater. They are excellent cinema actors, like film actors or camera साठी acting करतात. बरोबर. So आय थिंक ते परत तेच आहे की व्हॉट काइंड ऑफ ऍक्टर यू वॉन्ट टू बिकम. म्हणजे की तुम्ही काय प्रकारचा ऍक्टर बनण्याचं तुमचं ऍस्पिरेशन आहे आणि काय प्रकारचा माणूस बनायचं तुमचं ऍस्पिरेशन आहे. कारण की मला ते सेपरेट वाटत नाही बऱ्याचदा. बरोबर. की तुमचे ते छोटे छोटे चॉईसेस जे आहेत ते रिफ्लेक्ट होत राहतात. आणि हा म्हणजे की आय स्टार्टेड विथ थिएटर कारण की दॅट इज व्हॉट वॉज ऍक्सेसिबल टू मी. Right. I kept on doing theater कारण की more than career I liked the people. That was always my reason to do work. Even right now, that is my primary reason to work. Because I've tried to my relationship to my art is, of course, there is an individual relation, but it is also people. म्हणजे I like working with people. Right. Then I get money into it. It's a great thing. Great thing. म्हणजे की मग मिळालं तर चांगलंच आहे. हा आणि ऑफकोर्स ह्याचा अर्थ मी कमी पैसे मागतो अशात होत नाही. म्हणजे मला शक्य आहे तेव्हा मी पैसे मागतो. बरोबर. बट इट हॅज ऑलवेज बीन अबाउट पीपल. सो थिएटर आय डिड इट फॉर दॅट. ऑफकोर्स आपल्याकडे एक हे सिनेमाचं म्हणजे की देर इज अ नोशन विच वी हॅव की थिएटर इज अ स्टेपिंग स्टोन फॉर सिनेमा. म्हणजे एकीकडे आपल्याकडे काहीतरी कल्चरली सिनेमामध्ये काम करणाऱ्या ऍक्टर्सला एक प्रकारचं फेम आहे आणि नाटकातल्या काम करणाऱ्या लोकांकरता रिस्पेक्ट आहे. हा बरोबर. असं एक काहीतरी वेगळं मिक्स एक काहीतरी. हा पण म्हणजे बट इफ अ सिनेमा सेलिब्रिटी वॉक्स इन टू द रूम, people will be more excited than the person we are respecting. Correct. So अशा खूप त्याच्यामध्ये तो फेम गेमच आहे मला तर असंच वाटतं. फेमच दिसतं नाही आणि ऑफकोर्स फेम पण दिसतं आणि आय डोंट नो देर इज बिकॉज सिनेमा हॅज दिस मॅजिक ना की तुला मोठ्या स्क्रीनवर काहीतरी दिसतं की तुला कॅमेरावरनं दिसणारं काहीतरी त्याचं एक अप्रूप वेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामुळे हा सो आय थिंक मला पर्सनली वाटतं की सिनेमा आणि थिएटर म्हणजे की आय डू फील की बरेच ऍक्टर्स असं म्हणतात की मी सिनेमा आणि थिएटर दोन्ही खूप इझिली ट्रान्झिशन करतो. तर मला असं वाटतं की तेवढं ते इझिली ट्रान्झिशन नाहीये असं पर्सनली मला वाटतं. बरोबर. कारण आपल्याकडे बऱ्याचदा असं झालेलं आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ आय गो टू सम थिएटर फेस्टिवल्स आउटसाइड पुणे, महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठे मी जातो नाटक आणि जिथे मी 30-40 वर्ष फक्त नाटकात काम करणारे नट बघतो आणि जेव्हा ते स्टेजवर काम करतात तेव्हा मला लक्षात येतं की हे मला नाही करता येणार. कारण की त्यांचं स्टेज या गोष्टीचं अंडरस्टँडिंग पूर्णपणे वेगळं आहे. म्हणजे आपल्याकडे जे व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारे लोक आहेत की ज्यांना 700 आणि 800 लोकांसमोर नाटकाचे प्रयोग करण्याची सवय आहे, त्यांची ऍक्टिंगची स्टाईल आणि आता आपल्याकडे जे प्रायोगिक नाटक सुरू झालं जे 100 लोकांकरताय, 150 लोकांकरताय, त्या ह्याच्यातल्या स्टाईल्स मध्ये खूप जास्त फरक आहे. जे 100-150 लोकांच्या करता काम करतायत ते सिनेमामधला अभिनय किंवा कॅमेरा समोरचा अभिनय कदाचित तिथे करू शकतात. बट आपल्याकडे जी एक साधारण एक नटाची एक आधीची डेफिनेशन होती किंवा ज्या प्रकारचा अभिनय करणारी स्टाईल होती. सो आय थिंक त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लोकांना जेवढं ते वाटतं की अरे मी नाटकात पण करतो, मी सिनेमात पण करतो, जोवर कोणीतरी त्या माध्यमाचं खरंच अंडरस्टँडिंग असणारा त्याच्याकडे बघत नाही तोवर त्यांना लक्षात येणार नाही की नाही आपल्याला ऍक्च्युली म्हणजे मला हे माहितीये की मी बाकीच्या लोकांना जमतही असेल, कोणालाही काही हे नाही त्याच्याबद्दल, पण मला स्वतःला हे माहिती आहे की मी 2 वर्षापूर्वी माझ्या एका नाटकाचा प्रयोग केरळमध्ये एका फेस्टिवलला आम्ही करायला गेलो होतो आणि त्याच्या आधी मी 4 महिने शूटच करत होतो फक्त. आणि त्याच्यानंतर मला लक्षात आलं तिथे नाटकाचा प्रयोग करताना की इतका इझी नाहीये तो स्विच इतका, किंवा
आपण थिएटर मधल्या ऍक्टर्स कडे बघून म्हणतो अरे लाऊड करतात आणि हे हा मला करतात. एक्झॅक्टली थोडं ते- विचारायचंय ते म्हणजे की का नाही येतो इझी स्विच का कारण का मी असं ऐकलंय सिनेमामध्ये थोडी कमी ऍक्टिंग करावी लागते असं काहीतरी नाही कमी असतं आय थिंक प्रोजेक्शनचा भाग आहे. प्रोजेक्शनचा भाग हा आता आता परत प्रोजेक्शनचा जरी भाग असलो तरी जरी समबडी लाईक जॉनी लिव्हर जे की विचित्र प्रकारच्या बरोबर. लाऊड त्या टाईट क्लोजअप मध्ये पण करू शकतो आणि ते वर्क होतं. सो इट इज ऑल्सो अबाउट द ऍक्टर. देर इज नो डूज अँड डोंट्स Don'ts. अबाउट इट. बट आय थिंक ऍज आय एम spending more and more time being an actor, earlier I used to diss people very quickly. "हे याला काय येतंय, याला काय जमतंय." माझं आता उलट होत चाललेलं आहे. म्हणजे की Now we become more आय एम accepting. आय एम रिअलायझिंग की शिट यार हा खूप जास्त चांगला आहे, ही तर खूप जास्त चांगली आहे. अच्छा ही हे करते, अच्छा हा हे करतोय हे की बिकॉज यू स्टार्ट नोटिसिंग बिकॉज पीपल ऑल्सो हॅव एक्सपिरियन्स ऑफ 20 years. Right. इट इज नॉट ऍज सिम्पल ॲज की चांगला ऍक्टर आहे का नाही. That's a very superficial way of looking at a person. You have to look at, okay, what is that person trying to do? And if you put that person in the right setup, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची हास्य जत्रा सारखं आहे की Right. त्याच्यासारखं पिचिंग त्या मीडियमसाठी म्हणजे की तिथे कॅमेरा आहे पण स्टेज आहे. करेक्ट आणि आणि ते म्हणजे तो सगळ्यांचा फेवरेट झाले जेवताना आणि- वगैरे असे बघतात आणि प्लस दे हॅव बिकम बेटर एट इट बाय रिपीटिंग इट फॉर 4-5 years. तुम्ही खूप महान नट आहे कोणतरी त्याला टाका त्या सेटअप मध्ये तो नाही नाही तिथे करू वर्क शकणार. होणार नाही अजिबात नाही वर्क होणार. सो दॅट्स वाय यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट पीपल आर डुईंग अँड रिअली टेक इट इन अकाउंट बिफोर डिसिंग देम की हा हे चांगलं आहे नाही. हा म्हणजे असं आपण लगेच हलक्यापणे Exactly, घेतो ते exactly. नाही करायला पाहिजे. Exactly, दॅट इज exactly. 100% शुअर. पण मग जेव्हा लोक म्हणली की आता भय ओव्हरनाईट हिरो सक्सेस झालेला आहे कोण म्हणलं असं Pictures- मला माहिती खूप लोकं तर तेव्हा तुझ्यासाठी कसं होतं पण का कारण का सी डेफिनेटली आफ्टर दॅट जसं तू म्हणलास हा. की एक फेम तर मिळाला असेल हो, कारण का हो. मिळालाच बरोबर, बरोबर. ऑब्व्हियसली बरोबर मग जेव्हा तू जायचंस तेव्हा तुला मे बी बरोबर. पिक्चर्सचा ऍक्टर आहे हा, बरोबर असं बरोबर आणि जे पिक्चरच्या आधी नव्हतं घडलं बरोबर. बरोबर तेव्हा जर्नी एक वेगळी होती बरोबर तर बरोबर. मग बिफोर अँड आफ्टर पिक्चर्स कसं होत लाईक नाही किंवा आय थिंक लकीली काय झालं की मी त्याच्यानंतर अशा लोकांबरोबरच काम करत होतो जे माझ्यापेक्षा खूप जास्त फेमस होते. तर त्याच्यामुळे मला माझ्या फेमचं म्हणजे काहीच वाटत नव्हतं टू बी ऑनेस्ट. मला माहित म्हणजे की सो आय ऑलवेज म्हणजे अंडर एस्टिमेट हाऊ मेनी पीपल नो मी अँड आय लाईक दॅट. आय लाईक दॅट की मला नाही लोक ओळखत. मग लोकांनी सांगू दे की ते ओळखतात. हा दॅट्स अ बेटर वे टू बी. अदरवाईज आय हॅव सीन सो मेनी ऍक्टर्स की ते असे मी मला ओळखताय एखादी अशा हा बघत असतात अरे, कोण मध्ये ओळखतंय का, असतात. कोण ओळखतंय का? तर ते आय डिड वॉन्ट टू बी दॅट डेस्परेट बिकॉज इट इज सो शॉर्ट लिव्ह की दर 4 महिन्यांनी एक शो येतो कोणतरी हिट होतं. सो Absolutely. आणि म्हणजे इव्हन पिक्चर्सच्या नंतर पण आता त्यावेळेस फॉर एक्झाम्पल आम्ही पिक्चर्स नंतर आम्ही सगळे लाईव्ह शोज करायला सगळ्या IITs आणि IIMs मध्ये जात होतो. तर आमच्याबरोबर जितू असायचा. आता जितूने ऑलरेडी टीव्ही बरोबर इतकं काम केलेलं होतं. Correct. तर विपुल गोयल मी नवीन जितू कधी कधी अरुणाब आम्ही सगळे जायचो आणि विपुल वॉज ऑलरेडी फेमस इन दॅट सर्किट बाय दॅट टाइम. आणि विपुल ॲज इन द विपुल गोयल स्टँडअप कॉमेडी तर त्याचाही आलेला आय थिंक शो टीव्ही करेक्ट त्याचा आला होता. पण सुरुवातीला तो आम्हाला आम्ही त्याच्याबरोबर जायचो बऱ्याच हम्म. ठिकाणी 1-1.5-2 वर्ष. तर आणि त्यांनी ऑलरेडी जितू बरोबर काही काही लाईव्ह आणि हे शोज केलेले होते. तर तो सांगायचा की तुम्हाला माहिती नाही की जितूचं फेम काय आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. तसं होतं की ओके ओके. आणि त्यांनी रिअलाइज की आम्ही सगळे कोणीही असलो तिथे तर लोकांचं त्याच्याबद्दलचं जे हे होतं. सो आणि मग त्याच्यानंतर आय एंडेड अप वर्किंग विथ मोर अँड मोर पीपल हु आर वे मोर फेमस दॅन मी. राईट म्हणजे सो it actually became good that you are not the most famous person in the room. Then you realize, okay, just be chill. की you are, I mean, you are okay. ठीक आहे आपण आहेत तिथं दिसतायत तुम्हाला. सगळे हा सो आणि मग नंतर तर खूपच सगळे मित्रमैत्रिणी खूपच जास्त फेमस झाले. म्हणजे काय मिथिला असेल, आत्ता अमेय असेल किंवा there are too many people who are too famous now. So I don't think ever I can feel ऍक्टर्सला असं वाटत नाही की आपल्याला कोणी ओळखावं आपल्याला असं एक मनात एक असं असतो ना
नाही नाही, कधीतरी आता वाटतो ऑफकोर्स ना, ते वाटू आता शकतं. ऑफकोर्स ते वाटतंच, बट म्हणजे ते प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाटतं की काय प्रकारचं तुमचं कनेक्शन हम्म. असावं. म्हणजे की इन द लेट्स से की इन द बिगिनिंग when nobody knew me, I wanted people to know me. No, me, हा. Then they started knowing me, but then I realized ki then I started feeling ki maybe they should know me as like यार मला ऍज अन ऍक्टर तू खूप जास्त आवडतो. हम्म. Then I started craving for that kind of thing. So it's like you form different kinds of connection with the audience. There is Barabar. somebody, people, you play a character, and people see themselves in you, and they connect to you in a very different way. So I think I crave for that kind of connection. म्हणजे बरोबर. की क्रेव्ह पेक्षा आणि ते परत कसं आहे की I won't say responsibility heaviness, but I do feel it's a responsibility of some way of being authentic. बरोबर. Because तुम्ही कोणाचं तरी लाईफ तिथे दाखवत असता, आणि इफ यू डू युअर जॉब वेल, somebody who's watching it can feel like genuine sigh of relief. Somebody Right. can genuinely feel uplifted, confident, or people who are not able to confront to their emotions, or who are not good with expressing or articulating their emotion, they can locate those things in you. Right. So I think I really enjoy that kind of connection with the audience. If I can evoke something in people like that, then it's a good thing. आणि ऑफकोर्स म्हणजे फेमस असेल तर का नाही की हा, नाही. तुझ्या आयुष्यातला ऍक्सेस एकदम बदलतो. Exactly. तुला फ्री बिअर मिळते, वेळ मिळते. तुला लाईन मध्ये थोडा कधी कधी राहावं लागत नाही. सो त्याच्या काही पॉडकास्टर्स येऊन सांगतात, अरे मी तुला ओळखतो, प्लीज माझ्या पॉडकास्टवर. आम्ही तसंच भेटलो. You were at तसे छोटे And- मोठे फायदे असतात, बट सायकोलॉजिकली याचं कसं आहे इम्पॅक्ट, का मी तुला विचारतो, नॉट इन्स्टंट किंवा एखादा इन्स्टन्स नाही, ओव्हरऑल. नाही, मी तुला तेच सांगतोय. माझे खूप जास्त फेमस असणारे माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी खूप फेमस आहेत, त्याच्यामुळे मला माझ्या म्हणजे की तुला असं वाटायलाच वेळ मिळत नाही की तुला लक्ष येतं की खूप आहे यार, म्हणजे मला फेमस व्हायचंय ही endच नाही. येतच नाही ती. अच्छा. कारण की मला दिसते की माझ्यापेक्षा जास्त फेमस असणारे कसे आणि किती आहेत. मला म्हणणं की राहू दे, कारण आणि तुम्ही मला कष्ट नाही घेता येते त्याच्याकरता. म्हणजे मी किती आता गेले 4 वर्ष मी ठरवले की बस आपला इंस्टाग्राम गेम आपण ऑन करूया, हा. आणि 2-1 दिवसांनी मला थकवा येतो. मिलियन रील्स वगैरे पाहिजे. हा, म्हणजे की मी लोकांना भेटतो सोशल मीडिया मार्केटिंग वाल्यांना की आठवड्यात 3 रील, 1 स्टोरी, आणि मी असा फुल पंप होऊन जातो त्यांच्याशी बोलून घरी, आणि मग मला काहीच करावंसं वाटत नाही. माझ्याकडनं ते होत नाही. त्याच्यामुळे मला लक्षात येते की हे जे जेन्युअनली फेमस होत आहेत काही काही लोक रील्स आणि हे करून, ते नेक्स्ट लेवलचे कष्ट करू शकतात. फार अवघड आहे, ह्यात नाही येते. फार अवघड आहे. सो माझी कंप्लेंटच देते फेमस हटण्याबद्दल की मला नाही जमत ते. आणि सो हा नाही, पण अमेझिंग. बट सिन्स यू टच्ड ऑन दॅट पॉइंट की, आणि हा क्लिशेड प्रश्न आहे पण तरी आम्ही विचारणार, आणि आपलंही बोललेलं झालं Yes. की हा विचारू नको मला, Yes. पण मी विचारणार की सगळ्या, माझं तरी असं मत आहे, माझं Yes, मत आहे yes. पूर्ण ठामपणे की जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांना ऍक्टर व्हायचं, बरोबर. त्यामुळे त्यांनी इन्फ्लुएन्सिंग करतायत. हो. आणि पण प्रॉब्लेम असं होतं की आता म्हणजे मेट अ लॉट ऑफ जेवढे मी ज्यांना भेटू शकलो ऍक्टर्सना, की त्यांना असं झालेलं आहे की अरे आता आम्हाला फॉलोअर्स किती आहेत, आणि तू कॉन्टेंट क्रिएट करतो का, हे करतो का, ते जे म्हणजे ज्यांना काही फेमस किंवा ते काय त्यांना बॅकग्राऊंड नाहीये, पण त्यांना ऍक्टिंग करायची. तर हा पार्ट किती खरं आहे, आणि मुंबईमध्ये डज इट किंवा एनिवेअर डज इट एक्झिस्ट? नाही, मला असं वाटतं की मार्केट हॅज नेव्हर बीन फेअर टू एनीबडी. सो टू एक्सपेक्ट की अनफेअर चाललेलं आहे इज लाईक यू ट्राईंग टू डिनाय युअर प्रिव्हिलेज. म्हणजे की कम ऑन, इट वॉज नेव्हर फेअर. नेव्हर फेअर. म्हणजे की इव्हन जो ऍक्टर आहे त्याला आधी काम मिळत होतं, ह्याचा अर्थ प्रत्येक वेळेस तो डिझर्विंगच होता असं नाहीये. लाईक आय मीन लाईक सो, आणि ऑफकोर्स इट ऑल्सो कम्स फ्रॉम बिकॉज द इंडस्ट्री इज सच की, म्हणजे की, आणि आपला देशच असा आहे की खूप कमी सीट्स आहेत आणि खूप जास्त लोक आहेत. बरोबर आहे. तर प्रत्येक ठिकाणी. हा, आता त्याच्यामुळे बरोबर आहे, वाईट वाटतंय तुम्हाला की यार मला नाही मिळत आहे,
पण याला काय मिळतंय म्हणजे ठीक आहे, तू ठीक आहे. राग तुझा हे कर, बरोबर, पण जस्टिफाईड. ब्रो म्हणजे की समजा आता कोणतरी प्रोड्युसर आहे, तो पैसे टाकतोय आणि त्याचं म्हणणं आहे मला व्ह्यूज हवे आहेत, बरोबर आहे. तुझ्या नाही आहेत फॉलोअर्स, तू ऍक्टिंग छान करतो, करेक्ट आहे, हम्म. पण ते त्या प्रोड्युसरला नाही कळत आहे, त्या प्रोड्युसरला त्याला काहीतरी वेगळं हवंय, तर मग संपला ना विषय इथे. संपला. जर ज्याला ऍक्टर बरा हवा असता तो ऍक्टरच घेईल ना. हा, आणि त्याच्यातही तुला चान्स न मिळण्याची शक्यता आहेच आहे, हा. कारण की तुझ्यापेक्षा चांगले 7 ऍक्टर्स पण आहेतच, किंवा तुझ्यापेक्षा म्हणजे माझ्यापेक्षा चांगले नसलेले पण त्या रोलला ऍप्ट असणारे पण खूप ऍक्टर्स आहेत. बरोबर. सो मला म्हणजे टू बी ऑनेस्ट, मी त्या ह्याच्यात Game मध्ये जात नाही. नाहीच. माझं म्हणणं आहे की यार काय ज्याला रोल मिळतोय त्याला मिळतोय. पण आणि आम्ही तुला सॉरी विचारतो की जर तुझं हँडल करायचं असेल तर सांग आम्हाला, आम्ही हँडल करू शकतो, पण एवढंच आहे की तुला रील्स बनवावे लागतील. हा, तोच प्रॉब्लेम तोच आहे. problem. मला तेच म्हणजे की मला त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप त्याचा रस असतो, हम्म. नंतर मला त्याच्या, कारण परत तो पण भाग आहे ना की वेळेचा. मला असं वाटतं की वेळ ही एवढी लिमिटेड गोष्ट आहे बरोबर. की तू एका ठिकाणी वेळ दिला की तुला दुसरीकडे वेळ देता येत नाही, हम्म. आणि दॅट इज वेअर एव्हरीवन चेंजेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल रील स्टार जो आहे, 10 मध्ये एखाद दुसरा प्रचंड वर्सेटाईल ऍक्टर असेल सुद्धा, नो डाऊट बरोबर. अबाउट इट, हम्म. but by doing a certain kind of an acting for certain medium, there is a lot of things you might not be able to do. म्हणजे I might be able to do because of the time I can invest in watching something or practicing something. I might be able to do a lot of other things, and that is where I will get my role. Right. So तसं आहे ते वेळेच्या बाबतीत. पण करेक्ट आहे, म्हणजे आता तर जे लोक सोशल मीडियाचा फार वापर करत नाहीयेत ते डायनोसॉर होत चाललेले आहेत ऑलमोस्ट, की नामशेष होतील ते काही काळाने, असं मला वाटत राहतं. कारण माझे खूप काळापासून तेवढेच आहेत फॉलोअर्स, काही वाढलेले नाहीयेत. 100 कमी होतात, 200 वाढतात, असं माझं फक्त एक चाललेलं असतं. पण आता हळूहळू मी गेले 1-2 वर्षात मी त्याच्या पीसला आलेलो आहे. आय एम होपिंग की ऍट सम पॉइंट सम सिरीज और सम फिल्म विल कम, आणि आफ्टर दॅट आय गेट फॉलोअर्स. डायरेक्ट त्याच्यानंतर होईल, पण ते नाही होते तर ठीक आहे, बघूया आता काय करायचं. एवढी पण नाही, आता सांगता येत नाही. हे तुला आता बोलून उद्या मी डेस्परेट होऊन तुला फोन करू शकतोच, कारण की आणि हा रिलीज पण करू ना आपण, कारण ऍक्टर हा अत्यंत काय म्हणतात त्याला, असा माणूस असतो की तो आज एक गोष्ट कन्व्हिन्सिंगली बोलतो, दुसऱ्या तीच येऊन अत्यंत कन्व्हिन्सिंगली दुसरी गोष्ट बोलू शकतो. सो हा, एनिवेज अंडरस्टँडेबल. तर अभय, तू कंटेम्पररी डान्स पण शिकलायस. Yes. आणि अट्टकलारी त्याच्यामध्ये तुझी प्रोफिशियन्सी आहे. तर अटकलरी वॉज नेम ऑफ द स्कूल. इज द नेम ऑफ द स्कूल. ओके, Yes. ऑलराईट. अच्छा, तर डान्स हाऊ इज इट हेल्पिंग यू? कारण का हाऊ डू यू कनेक्ट दॅट ॲज वेल? का फॉर एक्झाम्पल कॉन्फिडन्स बिल्डिंग किंवा जस्ट टू रिलॅक्स करण्यासाठी ॲज अ हॉबी, किंवा काय हाऊ डू यू सी दॅट? I think working with body generally makes you sensitive. म्हणजे की तुम्ही व्यायाम करत असाल, किंवा म्हणजे मी जेव्हा डान्स बरोबर काही करत असतो, किंवा त्याच्यामध्ये मी जे काही शिकलेलो आहे त्यातले वेगळे वेगळे बॉडी अवेअरनेसचे असतील किंवा जस्ट डान्सिंगचे भाग असतील, तर त्याच्यामुळे एकतर काय होतं की या सगळ्यामुळे तुमचा स्पेशल अवेअरनेस एकतर बदलतो. कारण की तुम्ही स्पेशली अवेअर नसाल तर तुम्ही कोणाला तरी माराल किंवा कोण तुम्हाला मारेल. एवढ्या बेसिक याच्यापासून ते तुम्हाला अशा गोष्टी त्याच्यामध्ये काय काय फिजिकली करायच्या असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला इंजुरी पण होऊ शकते. सो तशा प्रकारचा एक अवेअरनेस तयार होत असतो. बट या सगळ्या एक्सटर्नल अवेअरनेस बरोबर तुमचा इंटरनल पण एक अवेअरनेस तयार होत असतो, वेअर यू आर मोर एबल टू सी हाऊ यू आर थिंकिंग, हाऊ युअर थॉट्स आर गेटिंग अफेक्टेड. म्हणजे की लेट्स से इफ यू आर रियली दॅट पुट्स यू इन टच विथ युअर बॉडी अँड इट ब्रिंग सर्टन काइंड ऑफ अ सेन्सिटिव्हिटी टू युअर प्रेझेन्स. म्हणजे की आता एखाद्या ऍक्टरचं काय काम असतं की what I have to show as an actor is like, okay, I am in a certain emotional state, some incident happened and my emotional state changed. So this change, how well I can show, that is what acting is. म्हणजे की फोन आला, मी काहीतरी नॉर्मल होतो आणि फोनवरती मला
काय न्यूज आली की अरे तुझ्या खूप जवळच्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, तो ICU मध्ये आहे, आणि आय हॅव टू गेट. सो दिस इज आय हॅव टू शो दॅट ट्रान्झिशन व्हेरी Switch, क्विकली, इवन इफ इट इज नॉट हॅपनिंग टू मी. What I feel like when I'm working with the body and all these things, as a person, I can understand these switches much better. Like if I'm really in touch with my body, if I enter a new space, I understand how am I feeling in this space. Am I feeling stressed? की आता माझ्या आसपास हा माणूस अँशियस आहे, ह्याची अँझायटीमुळे मी अँशियस होतोय आता. किंवा हा की तुला ते एक प्रकारचं इफ यू आर इन टू युअर बॉडी, देन यू स्टार्ट नोटिसिंग थिंग्स मच बेटर. राईट. आणि there is so much of work of acting is responding to things. So more you are able to pay attention to the other and other person's energy, you can respond much better. राईट. So तशा सगळ्या ह्याच्यातनं I think in acting it really helps me, or I mean I try to also because I feel like every person has such a different kind of a body. म्हणजे की इतका वेगळ्या प्रकारचा रिदम असतो प्रत्येकाच्या ह्याचा. आणि आय रिअली एन्जॉय, म्हणजे की फॉर एक्झाम्पल मला कित्येकदा तरी असं झालेलं आहे की मी कुठला तरी रोल केलेला आहे, स्पेशली पिक्चर्सच्या बाबतीत हे खूप वेळा झालेलं होतं की आय वॉज सिटिंग इन द रूम विथ पीपल फॉर सम टाइम, आणि ते माझ्याकडे बघतायत पण ना आठवतच नाही की कुठे पाहिलं. आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की मी पिक्चर्समध्ये काम केलं होतं, तर त्यांना 5 मिनिटं विश्वास बसवला नाही की डोंट टेल मी. सो इट्स जस्ट दॅट लाईक समटाइम्स यू आर एबल टू रिअली बिकम समबडी एल्स, की म्हणजे तर देन यू कॅन ट्रुली हॅव अ डिफरंट प्रेझेन्स, अँड दॅट कॅन हॅपन थ्रू द बॉडी. राईट. Not necessarily every time you'll be able to achieve this, but still you can catch on to things, and body is a very good tool for that. अमेझिंग. बट डू यू लाईक प्रॅक्टिस ऑन अ डेली बेसिस का काय, किंवा वर्कशॉप्स वगैरे कंडक्ट करतो? Yes, I teach. I have been teaching actors for last 10 years. Okay. I actually did some work with Soham Shah also, for he's preparing for Tumba 2 right now. So I did some work with him also. Just because some time back he got in touch saying that कि मेरा बॉडी बहुत स्टिफ है, उसके साथ थोड़ा कुछ काम कर सकते हो क्या. So I tried to work with him. I tried to share what I do as an actor with body आणि या सगळ्या गोष्टी. So I daily practice माझ्या ज्या गोष्टी आहेत. I keep on training in dance. म्हणजे की दरवर्षी मी काहीतरी डान्सचं ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी मी 2 आठवडे स्पेनला गेलो होतो काही टीचर्स बरोबर ट्रेन करायला. आणि हा म्हणजे डान्सचे पण व्हिडिओ टाकू शकतो आपण इंस्टाग्रामवर. हो, पण तेही मला सांगितलेलं आहे. पण त्याच्याकरता मला डान्स करावा लागेल, म्हणजे मला तो शूट करावा लागेल. आणि मग ते अशा जागेत करू, मग ते वाढत जातं. एक काम करू, या जागेत करू, मग एक काम करू, नाही कोरिओग्राफर्स करू, मग एक काम करू, हे असंच शूट करू, आणि मग ते व्हायरल गाण्यावर पण व्हायला पाहिजे. हा, मग नकोच करायला त्यापेक्षा. इथे ते होत. सो येस, अमेझिंग. पण मागच्या वर्षात आय थिंक तू नाटकामध्ये खूप काय काय छान कामं केलेली आहेत. येस. त्या बाबतीत जर तू आम्हाला सांगू शकतो. I was very fortunate last year. I did 2 very very exciting plays. एक डेन्मार्क मध्ये, एक कोपनहेगन मध्ये फिक्स अँड फॉक्सी नावाची एक थिएटर कंपनी आहे, जी डेन्मार्क मधली वन ऑफ द बिगेस्ट थिएटर कंपनी आहे. तर ते एक ऑनलाईन नाटक करत होते, ग्लोबल विलेज नावाचं, ज्याच्यामध्ये 5 देशातले 5 ऍक्टर्स होते. भारतातनं एक, नायजेरियामधनं एक, इस्तांबुलमधनं एक, US मधनं एक, आणि डेन्मार्कमधनं 2 ऍक्ट्रेसेस होत्या. आणि दिस वॉज अ लाईव्ह शो विच वॉज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ लाईव्ह ऑडियन्स इन द थिएटर इन डेन्मार्क. ओके. सो डेन्मार्कच्या थिएटरमध्ये लोक लाईव्ह बघायला यायचे. 2 ऍक्टर्स वर देअर ऑन द स्टेज अँड 4 of us वर ऑन द स्क्रीन. सो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या टाइमलाईनला शो व्हायचा. म्हणजे माझा शो रात्री 12:30ला सुरू व्हायचा, कारण की 8 वाजता युरोपियन टाइमच्या ह्याच्यानी तिकडे शो सुरू व्हायचा. आणि त्याच्यामध्ये क्रेझी गोष्टी होत्या, की ग्लोबल विलेज अशी त्याची सगळी आयडिया होती. फॉर एक्झाम्पल की आता आपण हे सोशल मीडियावरतीच आहोत, आणि म्हणजे यू डू अ व्हिडिओ कॉल विथ समबडी अँड यू हॅव अ रिअली इंटेन्स कॉन्व्हर्सेशन विथ देम, अँड व्हाईल हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन विथ देम यू फील सो क्लोज टू देम, अँड यू कीप द फोन अँड यू आर कम्प्लिटली अलोन, and you don't know
व्हॉट इज दिस इज अ न्यू इमोशनल स्टेट विच वी हॅड नो आयडिया अबाउट. म्हणजे आता कधी कधी जे की आत्ता होतं की आमचा एक मित्र त्यावेळेस जो इस्तांबूलमध्ये राहत होता, इस्तांबूलमध्ये प्रोटेस्ट चालू होते, तर त्याच्या सेफ्टीविषयी आम्हाला सगळ्यांना भयंकर चिंता वाटत होती. पण पिंपरी चिंचवडमध्ये काय चाललंय याच्याशी मला काहीच घेणं देणं नव्हतं. बरोबर. अशा ज्या आपल्या एक रियालिटी सगळ्यांच्या सतत तयार होत असतात, तर त्याच्यामुळे नेमकी आपली आयडेंटिटी काय आहे. लोक बसल्यानंतर प्रिफर करतात अमेरिकन शो बघायचा किंवा कोरियन शो बघायचा. कित्येक तरी भारतीय लोक आहेत त्यांना अजिबात भारतीय शो बघायला आवडत नाही. सो हे जे आपल्या आयडेंटिटीचं एक काहीतरी झालेलं आहे इंटरनेट आणि सोशल मीडिया आणि या सगळ्यामुळे, की वी हॅव ऍक्सेस टू एव्हरीथिंग बट ॲट द सेम टाइम वी डोंट हॅव ऍक्सेस टू एव्हरीथिंग. म्हणजे की आय कॅन स्टील फील सो क्लोज टू समबडी हू इज फ्रॉम डेन्मार्क, बट इफ आय हॅव टू गो टू डेन्मार्क, गेटिंग अ विजा इट सेल्फ इज सो डिफिकल्ट. सो ती जी सगळी रियालिटी आहे, तर ह्या ह्याच्यातनं व्हॉट इट मीन्स टू बिकम अ ग्लोबल सिटीजन असं आमच्या नाटकाची ती आयडिया होती. इंटरेस्टिंग. आणि क्रेझी गोष्टी होत्या, म्हणजे फुल मोठं प्रोडक्शन होतं ते. देअर वॉज अ पार्ट इन विच आय यूज टू ड्राईव्ह कार. म्हणजे की लाईव्ह नाटकात मी पळत पळत जायचो कारमध्ये, मी कारमध्ये कॅमेरा लावायचो, मी ड्राईव्ह करायचो आणि लोकांना, बिकॉज सडनली, म्हणजे त्याच्यामध्ये होल आयडिया तीच होती की सडनली दे वर क्रिएटिंग इन इल्युजन दॅट वी ऑल आर इन द सेम रूम अँड सडनली, म्हणजे की त्यांनी आमचा एक फ्लाईटचा सीन होता, तर त्यांनी आम्हाला फ्लाईटच्या खिडक्यांचे कटआउट्स दिले होते, जे की आम्ही मागे लावायचो आणि त्या कॅमेरा अँगलनी फक्त तुला तुझी खिडकी दिसते. ओके. तर एका अँगलला ठेवल्यानंतर असं वाटत होतं की आम्ही सगळे एकाच फ्लाईटमध्ये होतो. अँड देन फॉर अ सेकंड यू स्टार्ट फिलिंग की अरे हे सगळे एका फ्लाईटमध्ये आहेत. आणि कट टू त्याच्यानंतरचा पुढचा सीन होता की सगळे आम्ही आमच्या शहरामध्ये चालतोय, की कोणतरी US मध्ये जी मुलगी चालते ती पहाटे चालतीये, मी रात्री चालतोय, नायजेरियामध्ये सकाळच आहे. सो हे एकत्र होते, हे एकत्र नाही आहेत, हे जे एक इल्युजन सगळं तयार होतं, त्याच्याविषयीचं नाटक होतं. व्हेरी व्हेरी एक्साइटिंग प्ले. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट टू बी पार्ट ऑफ दॅट प्ले. आणि त्याच्यानंतर आता आय डिड अनदर प्ले विच वॉज अबाउट द आयडिया ऑफ मेन इन फेमिनिझम, की व्हॉट इज द रोल ऑफ मेन इन फेमिनिझम. आणि दॅट वॉज अ को प्रोडक्शन बिटवीन रवांडा, जर्मनी अँड इंडिया. सो मी आता 2 आठवड्याकरता बर्लिनला गेलो होतो ते नाटक परफॉर्म करण्याकरता. सो कम्प्लिटली डिफरंट ऑडियन्सेस, डिफरंट प्रोसेसेस. आणि हो, म्हणजे मला अनफॉर्च्युनेटली तेच वाटतं की माझं काम इतकं स्कॅटर्ड आहे की आय थिंक माझं 10%च काम आसपासच्या लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणजे अजूनही लोकांना वाटतंय की अरे पिक्चर्स जे मला वाटतं अरे यार पिक्चर्स नंतर मी एवढं काम केलंय. बट ॲज आय टोल्ड यू अबाउट समथिंग बिकमिंग हिट, दॅट इज द थिंग की इट्स रिचिंग टू पीपल. सो की तेच आहे, म्हणजे ते बर्लिनमध्ये जे 4 शो झाले, आता त्याचे पुण्यामध्ये, मुंबईत, बँगलोर इथे तिथे शोज होतील. बट ऑफकोर्स त्याचा रीच त्याच्या एवढा नसतो. बट येस, आय हॅड अ व्हेरी व्हेरी फ्रुटफुल इयर. नो, बट वी वुड लव्ह टू वॉच इट. जर ते पुण्यात होणार असेल, येस, नक्की, लेट अस नो. नक्की, 100% पोस्ट आमच्या थ्रू पण लोकांपर्यंत ते पोहोचू. येस येस. आणि प्लस ते काय आहे की हे एक्सपिरियन्सेस आहेत ना, ते बऱ्याच, म्हणजे नॉट नेसेसरली आय एम सेइंग की हे नाटक, हे वर्ल्ड चेंजिंग नाटक आहे, हे बघायलाच या, असं माझं काही मत नाहीये. बट आय कॅन अश्युअर यू दॅट यू माइट हॅव नॉट सीन एनिथिंग लाईक दिस. एक्झॅक्टली, इट कॅन ओपन अ न्यू वे ऑफ थिंकिंग, न्यू वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स. सो येस, दॅट्स द होल आयडिया. अमेझिंग, अमेझिंग. पण मला एक सांग, हे जे डायनामिक्स असतात, सिन्स ऑफ मेकिंग वेब सिरीज आणि असं काय काय प्लॅनिंग लागतं याच्यामध्ये, काय, व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट, वेन, हाऊ डू यू गेट अ प्रोड्युसर फॉर दॅट? एक तर कोण पैसे देणार आणि का पैसे देणार, आणि जो पैसे देतो त्याला आपण परत पैसे कसे देणार, बस हेच आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे. बाकी कशालाच महत्व नाहीये. कारण की हो, म्हणजे कारण आता तो प्रॉब्लेम आहे की कोणाला तरी म्हणलं की यार मला एक पैसे हवेत, तर त्याच्याकडे तो म्हणतो मी देतो ना, पण तुम्हाला परत कसे देणार. आणि याची उत्तर लोकांकडे नसतात, किंवा असतात ती खरी होत नाहीत. सो तर त्याच्यामुळे यू हॅव टू फाइंड पीपल हु आर आयदर बिलीव्ह इन द व्हॅल्यू ऑफ व्हॉट यू वॉन्ट टू डू, हु आर ready to lose some money
in at the cost of the value, or you make back that money and you give them some money back. So that is a simple thing. Yeah. हा पण तसंच आहे. It's not as easy as it feels. की त्यामुळे लोक स्वतःचे पैसे टाकूनच बऱ्याचदा करतात, मित्रांकडनं पैसे घेऊन करतात, आणि स्टील आफ्टर दॅट ऑल्सो फाइंडिंग अ प्रोड्युसर अँड ऑल दीज थिंग्स कॅन बी अ डिफिकल्ट थिंग. बट you do it, you find a way and you do it because people have done it, and that's all. Fair enough. I think it's like amazing answer for this. कारण का मी लोकांना असंच विचारत असतो की काय चॅलेंजिंग पार्ट काय, पण खरं कोणी असं सांगत नाही डायरेक्टली. त्यामुळे म्हणजे की आता काय समजा मला एखादं काहीतरी फिल्म करायची आणि जर एका डिसेंट प्रकारची फिल्म दिसणारी करायची असेल तर त्याला पैसे द्यायचे, त्याला कमीत कमी 1.5 करोड रुपये लागतात. बरोबर आहे. आता 1.5 करोड ही छोटी अमाऊंट नाहीये की, आणि जर कोणीतरी 1.5 करोड रुपये देत आहे तर तो म्हणणार ब्रो हे परत कशी देणार आहेस तुम्हाला. बरोबर आहे. आणि नाही सांगता येऊ शकत आत्ताच्या इकोसिस्टीम मध्ये की खरंच तुला ते पैसे त्याला परत देता येणार आहेत. देर आर प्लॅन्स, हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, बट ते होईलच काही सांगता येत नाही. सो इन दॅट केस इट्स अप टू आय मीन ठीक आहे, आपण नेक्स्ट राऊंड वर आहे. ट्रूथ और डेअर. अरे यार ठीक आहे, तर एखादं सिलेक्ट करायचं. तुला जर इंटरेस्टिंग उत्तर मिळालं नाही तर प्लीज तू कट करीन. येस. ट्रूथ का डेअर? ट्रूथ. एक हॅबिट जी तुला चेंज करायची स्वतःच्या. मला 7च्या किंवा 8च्या आधी रात्री जेवायचंय. मी इतके दिवस प्रयत्न करतोय पण मला होतच नाही. मला रात्री अख्खा दिवस मी कंट्रोल केल्यानंतर मला रात्री 11:30 वाजता भूक लागते, मसाला पाव खावासा वाटतो किंवा असे तवा पुलाव, काजू तवा पुलाव. त्यामुळे की 7च्या आधी मला, कारण माझा ब्रेकफास्ट म्हणजे मी ब्रेकफास्ट करत नाही, त्यामुळे मी फास्टिंग करतो. त्यामुळे पहिलं असं एकदम प्रोटीन डाएट, वाव काय माणूस आहे मी, आणि असं करत ते खाली खाली येत जात की संध्याकाळी मग मला भेळ वगैरे खावीशी वाटते. असं सगळ्यांना खावीशी वाटते मला वाटते. अरे हा कुठला ही सिस्टीम आपल्या शरीराला लागली, कधी लागली कळलंच झोमॅटो आणि स्विगी नाही. हे लहानपणापासून की संध्याकाळी वडापाव खायचा किंवा समोसा पाव खायचा किंवा एक चटपटीत आयटम आय गेस. नेक्स्ट ट्रूथ और डेअर. ट्रूथ फक्त ट्रूथच का फक्त? ओके. वन थिंग पीपल मिसअंडरस्टँड अबाउट यू. अरे तू हे टाकू शकतोस, मी या स्थितीत गेलेलो. व्हॉट पीपल मिसअंडरस्टँड. एवढंच टाक या प्रश्नाला असंच डायरेक्ट. आणि कमेंटमध्ये पण टाकू कट. काहीच नाही, एवढंच बस. काहीच माझ्याकडे उत्तर नाही, आता ब्लँक झालं. जाऊ दे, स्किप करू आपण. ठीक आहे, आता एक डेअर देणार मी मुद्दाम. काय आता सारखे ट्रूथवाले प्रश्न आम्हाला उत्तर फार छान मिळालेत म्हणून. ऍक्ट ड्रंक विदाउट स्पीकिंग. असं काही करू शकतोस का आपण ऍक्टिंग मध्ये? ऍक्ट ड्रंक किंवा ऍक्ट अँग्री, व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल. यार हा जो सेक्शन असतो ना, हा प्रॉब्लेम मला काय माहितीये ना, नेमकी इथे मी घाणेरडी ऍक्टिंग करणार, लक्षात घेतो. त्याच्यामुळे होणार कसं की अख्खा इंटरव्ह्यू कोणतरी ऐकला म्हणणार की अरे पण हा ऍक्टिंग तर घाणच करतोय, ह्याचं काय ऐकलं मी एवढा वेळ. तर प्लीज नको ऍक्टिंग नको करायला लावून तुम्हाला, कारण की मग इथे लोक बंद करतील पॉडकास्ट. म्हणजे मी इतर वेळेस ड्रंक ऍक्टिंगचे खूप चांगले सीन केले, पण मी नेमकं आता घाण करीन. मग असं सांगतो की शो हाव ऍक्टर्स फेक क्राईम, असं काही करू शकतो आपण की रडणं असं घाणेरडं ड्रंकचे हे ऍक्टिंग असते ना. हा मी बोललो जो असे वगैरे घाण ऍक्टिंग करत असतात. तर बस ठीक आहे. आय थिंक वी कॅन स्किप दिस. नाही मी स्किप नाही, हे पण उत्तर ठेव तू, हे उत्तर ठेव माझं. हा हे तर ठेवणार आहे मी, हे ठेवणार आहे. हा कट तर अमेझिंग आहे, ह्याच्यात मारी नाही मिळणार. एखादा मोनोलॉग तुला आठवतोय कुठला, तो जर आपण काय बोलू शकतो वगैरे असं काहीतरी?
अरे मोनोलॉग आता किती ठिकाणचे मोनोलॉग आहेत, कुठला म्हणू? सगळ्यात प्रॉब्लेम फेमस नाही रे, हे बघ आता परत सांगतो तुला प्रॉब्लेम काय. कुठल्या ऑडियन्स करता कुठल्या प्रकारचा मोनोलॉग, हा पण एक वेगळा भाग आहे. बरोबर आहे. आता एक माझा खूपच थिएटर मधला सिरियस वाला असला की रील वाला पब्लिक म्हणायचं हे नको आपल्याला. की रील वाला पब्लिकला वेगळा प्रकारचा वेगळ्या हवा असेल प्रकारे असतो. हा. किंवा तर ते कळत नाही. म्हणजे मला तर माझा ऑडियन्स कोण आहे हे माहितच नाहीये. टाक ना, एखाद्या वेळेस व्हायरल झालं तर काय. नाही माझा तेच करायला होती ना. नाही, माझे कवितांचे वगैरे आता काय काय आहेत ना, जे माझा त्रिज्या नावाचा सिनेमा होता त्यातले माझे कवितांचे काय काय रील्स व्हायरल झालेले ते आहेत. viral ते झाले. एक व्हायरल झालेलं आहे. पण नको नको ना. नको. एखाद्या फेमस ऍक्टर्सची ऍक्टिंग स्टाईल वगैरे काय समजेल काय कॉपी करून, पण ते मिमिक्री होईल, ऍक्टिंग नाही होणार. बरं ती पण गाणेरडी होऊ नाही. शकते. हे असेच म्हणजे हे असेच प्रश्न आहेत की जेणेकरून मी जी काय माझी क्रेडिबिलिटी क्रिएट केलेली आहे ती सगळी काढून घेतली. ऍक्टरच का बघू जाऊ. की किती घाण मिमिक्री करतोय हा. की शी म्हणजे याला मिमिक्री पण येत नाही, काहीच येत नाही याला. अरे बाप. अरे बेस्ट सेक्शन अल्टिमेट झालाय. पण आम्ही कधीच एवढं हसतो ते या सेक्शन मध्ये. एखादा सिरियस टॉपिक पण थांबला. अरे एखादा प्रोजेक्ट यू रिग्रेट डुईंग. एखादा प्रोजेक्ट आय रिग्रेट डुईंग. नाही मी जेवढे कुठले प्रोजेक्ट केले त्यातनं मला काहीतरी मिळालंच. म्हणजे आयदर पैसे मिळाले किंवा शूटिंगचं ते पण एक खूप मस्त असतं ना की तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला घेऊन जातात ते. बरोबर. हा. तर एक ट्रिपचा पण एक फील असतो, मस्त असतं ते. की आता लकी नावाच्या सिनेमामध्ये मी एका चड्डीवरती टायर घालून पळत असतो. हा. असा माझा सिनेमा आहे. पण जो मला नंतर मी प्रश्न पडवतो मी हे का केलं, माझे काय विचार होते आयुष्यात त्यावेळेस. पण एनिवे, आणि पण आता त्याची गंमत अशी होती की त्यात एक क्लायमॅक्सचा सीन होता की पणजीमध्ये आमचं शूटिंग होतं आणि त्यांनी पणजीमधला एक मेन चौक जो आहे तो अख्खा ब्लॉक केला होता. ते पांढरं देऊळ का ते व्हाईट. हा, त्याच्या रिक्षा जाळत होते तिथं. तर मला असं वाटत होतं अरे काय मस्त आहे की एक टायर मध्ये आपल्याला सगळीकडनं पळता येते गोव्याच्या सर्व प्रमुख आकर्षणांवरनं. तर ह्याची मला गंमत येत होती. सो ऍक्टरला कशा गोष्टींचा आनंद येईल ना ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे रिग्रेट नाही वाटत मला. ते बरोबर, ते सही आहे यार. हे म्हणजे दिस इज गुड यार. बरं एक हे तर करू शकतो यार आपण ट्राय. हा बरं, विच वन व्हॉइस वॉर्म अप. का करायचंय, का करायचंय? तू एखाद्या समजा तू ऑफिस मध्ये काम करतोय जिथं तुझी ही क्रिया आहे, तुला व्हॉइस वॉर्म अप का करायचंय बाबा? अरे एखाद्याला ओरडायचं असेल मला त्यानंतर मीटिंग मध्ये, डीएम करा मला, मी तुम्हाला डीएम करून तुमच्या प्रोफाईल नुसार मी तुम्हाला ट्युटोरियल पाठवतो. आय थिंक दॅट इज अ गुड. हा, बट अजून काय व्हॉइस वॉर्म अप करता येईल नाही सांगतो काहीतरी. पण हे पब्लिक प्लेस मध्ये केले तर प्रॉब्लेम होतील की म्हणजे की हे तुला तेच सांगतोय. शिकवायला काय कधी कधी बघ मी मीटिंग मध्ये असतो क्लायंट आणि काहीतरी फालतू हे तू क्लायंट समोर कर बसल्यावर, असं माझं म्हणणं. हा, ते क्लायंट समोर बसल्यानंतर असं काय काय करायचं. किंवा मी हे ना माझ्याकडे पॉडकास्ट आहे त्यांना असं वाटतं, काय लोकांना असं वाटतं पॉडकास्टर काय असेल. तुम्ही असं बसल्या बसलं तर हे करायचं अजून काय पॉडकास्टची सुरुवात करायची की पॉडकास्ट मला आणला शिट. असं काय काय करू शकतोस. हे बेस्ट आहे, हे अमेझिंग आहे. तुमच्या लक्षात ठेव फक्त नेक्स्ट टाइम मला. पण आय थिंक वी आर गुड यार. म्हणजे खूप भारी झालाय हा पॉडकास्ट. नाईस. एंड ऑफ इट वॉज अमेझिंग. ग्रेट. कारण काय स्टार्टिंग काय छान होतं काही नाही. बट थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि तू वेळ काढल्याबद्दल. आणि आम्ही आमच्या सगळ्या टीम कडनं आणि फ्रॉम ऑल पीपल यू आर वॉचिंग ज्या वेब सिरीज साठी, नाटकांसाठी आणि फॉर युअर फिल्म, आमच्या सगळ्यांकडनं बेस्ट ऑफ लक फॉर यू. नक्की वी मेक शुअर दॅट विल वॉच. आणि आय होप लाईक वी मीट अगेन अँड अगेन आणि अजून काहीतरी फन पॉडकास्ट वगैरे असं काही. डेफिनेटली. आणि तुझं आमच्या फक्त एक ऑडियन्स साठी एकदा कॅमेऱ्यात बघून फक्त एक तुझा अनुभव आणि लाईक फॉलो सबस्क्राईब करा आम्हाला.
हाय, माझं नाव अभय महाजन आणि तुम्ही मला आत्ता ऐकताय काय बोलतायच्या पॉडकास्टमध्ये. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट झालेला आहे, खूप रिअल पॉडकास्ट झालेला आहे. तर नक्की बघा आणि काय बोलतायला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हा एपिसोड पूर्ण बघा. थँक्यू. थँक्यू.